प्रकरण 1. धूळ आणि सुगंध. कोल्हापूरच्या मध्यवर्ती बसस्थानकावर दुपारच्या 2च्या उन्हाने कहर केला होता. डांबरी रस्ते वितळल्यासारखे वाटत होते आणि वातावरणात डिझेलचा धूर, लोकांचा घाम आणि कुणीतरी कोपऱ्यावर तळलेल्या वडापावचा उग्र दर्प यांचा एक विचित्र मिलाफ झाला होता. लालपरीच्या खडखडाटात सई आपली मोठी ट्रॉली बॅग सावरत उभी होती. सई सावर्डे गावच्या सरपंच विश्वासराव पाटलांची लाडकी लेक. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून इंग्रजी साहित्यात MA करून ती आज कायमची गावी परतत होती. तिचे डोळे चष्मे आडून आजूबाजूची गर्दी निहाळत होते. 5 वर्षात खूप काही बदललं होतं, पण ST स्टँडवरची ती धावपळ अजूनही तशीच होती. तिने एकदा आपल्या हातातील मनगटी घड्याळाकडे पाहिले आणि मग मोबाईलच्या स्क्रीनवर रेंज बघितली. फक्त एकच काठी दाखवत होती. सावर्डे, सांगाव सावर्डे, हाय काय कोणी? कंडक्टरच्या खर्जातल्या आवाजाने तिचे लक्ष वेधून घेतले. ती लगबगीने गाडीत चढली. खिडकीतून येणारी गरम हवा आता हळूहळू गारव्याकडे झुकत होती. रस्ता दुतर्फा असलेल्या हिरव्यागार उसाच्या शेतामुळे डोळ्यांना थंडावा मिळत होता. अचानक एका मोठ्या खड्ड्यात बस आदळली आणि सईचे विचार तुटले. कंडक्टर ओरडला, सावर्डे फाटा, उतरायचं त्याने, लवकर उतरा. सई आपली अवजड बॅग घेऊन खाली उतरली. फाट्यावर सामसूम होती. तिला न्यायला तिचा चुलत भाऊ येणार होता, पण तिथे कुणीच नव्हतं. तिने फोन लावायचा प्रयत्न केला, पण नो नेटवर्क. अरे बाळ्या, ते ऑइल नीट टाक की, इंजिन जाम झालंय त्याचं. एका करड्या पण स्पष्ट आवाजाने सईचे लक्ष वेधले. रस्त्याच्या कडेला असलेल्या एका जुन्या वड्याच्या झाडाखाली एक मोठा निळा ट्रॅक्टर उभा होता. ट्रॅक्टरचा बोनेट उघडलेला होता आणि त्यातून काळा धूर येत होता. एक तरुण, ज्याने अंगात निळा मळलेला शर्ट घातला होता आणि कपाळाला भगवा रुमाल बांधला होता, तो इंजिनमध्ये काहीतरी दुरुस्त करत होता. तो होता सुशांत. सुशांतचे शिक्षण फक्त 10वीपर्यंत झाले होते, पण या भागातल्या कोणत्याही मशीनचा नाडी परीक्षा करण्यात त्याचा हात कुणी धरू शकत नव्हतं. तो दिसायला रांगडा होता. त्याचे खांदे कष्टामुळे रुंद झाले होते आणि डोळ्यात एक प्रकारचा स्पष्ट वक्तेपणा होता. सई आपली बॅग ओढत त्या ट्रॅक्टरपाशी गेली. सुशांतचे लक्ष त्या आवाजाकडे गेले. त्याने इंजिनमधून तोंड बाहेर काढले. समोर एक शहरातली गोरी पान आणि सुशिक्षित मुलगी उभी असलेली पाहून तो क्षणभर थांबला. एक्सक्यूज मी, सईने पुण्याच्या सवयीनुसार विचारले. मला सरपंच विश्वासराव पाटलांच्या वाड्यावर जायचे. इथे एखादी रिक्षा मिळेल का? सुशांतने हातातील पाना एका कापडाने पुसला आणि सईकडे एक तिरकस कटाक्ष टाकला. रिक्षा? ताई, आज गावात विठ्ठल रखुमाईची यात्रा आहे. सगळी रिक्षावाली तिकडे खेळणी आणि पाळणी लावायला गेल्यात. संध्याकाळपर्यंत काय कुणी इकडे फिरकणार नाही. हे ऐकून सईचा चेहरा पडला. मग मी जाणार कशी? 5 किलोमीटर रस्ता आहे आणि ही बॅग. सुशांतने ट्रॅक्टरच्या चाकावर पाय ठेवून वर उडी मारली आणि ड्रायव्हरच्या सीटवर बसला. त्याने इंजिन सुरू करण्यासाठी चावी फिरवली. ट्रॅक्टरने एक मोठा आवाज केला आणि काळा धूर थेट सईच्या दिशेने आला. सई खोकत मागे सरकली. हो, काय करताय हे? सगळा धूर माझ्या कपड्यांवर उडाला. सुशांत हसून म्हणाला, शहरातल्या गाड्या धूर सोडत नाहीत वाटतं. ताई, हे गाव आहे, इथं असंच असते. बसा वाटत असलं तर बसा मागे वडात, पोहोचवतो वाड्यापर्यंत. नाहीतर मग ही चाकी असलेली बॅग वडत चला, तासाभरात पोचला. सईला त्याचा तो उद्धटपणा वाटला, पण तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. तिने रागाने आपली बॅग ट्रॅक्टरच्या लोखंडी हुडामध्ये ठेवली आणि स्वतः कडेला बसली. सुशांतने गिअर टाकला आणि ट्रॅक्टर जोरात पुढे निघाला. ट्रॅक्टरच्या इंजिनचा तो कानठळ्या बसवणारा आवाज आणि सईच्या मनात चाललेली विचारांची धडधड जणू एकमेकांशी स्पर्धा करीत होती. सुशांत मोठ्या कौशल्याने ट्रॅक्टर चालवत होता. हो, जरा हळू चालवता का? माझी बॅग पडेल खाली. सई जोरात ओरडली. सुशांतने मागे वळून पाहिले. त्याचे पांढरे दात त्या रापलेल्या चेहऱ्यावर चमकले. तो हसून म्हणाला, ताई, हे गावचं रुरल रोड आहे, पुण्याच्या फर्ग्युसन रोड नाही. इथं खड्डे नसतात,
तर खड्ड्यात रस्ता असतोय. घट्ट धरून बसा जरा. सईने दात ओठ खाल्ले आणि ट्रॅक्टरच्या लोखंडी सळीला घट्ट पकडून धरले. 10 मिनिटांच्या खडतर प्रवासानंतर ट्रॅक्टर एका भव्य लाकडी दरवाजासमोर येऊन थांबला. हा होता सरपंच विश्वासराव पाटलांचा पाटीलवाडा. आला तुमचा माल, उतरा आता, सुशांत इंजिन बंद करत म्हणाला. सुशांतने तिची जड बॅग एखाद्या कापसाच्या पोत्यासारखी उचलली आणि वाड्याच्या ओट्यावर नेऊन ठेवली. तेवढ्यात वाड्यातून धावत विश्वासराव पाटील बाहेर आले. सई, पुरे आलीस? अरे मी बाळ्याला पाठवलं होतं फाट्यावर, तो गेला नाही का? नाही बाबा, तिथे कुणीच नव्हतं. या सुशांतने मला सोडलं इथंपर्यंत. सईने सुशांतकडे निर्देश केला. विश्वासराव पाटलांनी सुशांतकडे पाहिले. अरे सुशांत, तू होतास होय? बरं झालं बाबा, माझी लेक पुण्यातून आली आहे मोठी डिग्री घेऊन. तिला हे असं ट्रॅक्टरवर बसून आणलंस? पाटलांच्या स्वरात थोडा प्रोदिक मोठेपणा होता. सुशांतने डोक्याचा रुमाल काढला आणि खांद्यावर टाकला. पाटील, डिग्री बॅगेत आहे, पण फाट्यापासून वाड्यावरचा परतचा रस्ता तर माझ्याच ट्रॅक्टरनं कापला की. डिग्री काय चाक लावून धावत नाही. सुशांतचे हे बोलणे सईला चांगले झुंबले. हे बघा, काय नाव तुमचं? सुशांत. मदत केली त्याबद्दल थँक्यू, पण शिक्षणाची किंमत तुम्हाला काय कळणार? तुम्ही कधी शाळेची पायरी चढलाय का? सुशांत शांतपणे सईच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला. शाळा सोडून 10 वर्ष झाली ताई, पण या 10 वर्षात जमिनीनं आणि निसर्गाने जे शिकवले ते तुमच्या जाड पुस्तकात नक्कीच नसणार. पाटील, येतो मी, वावरात पाणी सोडायचं आहे. सुशांतने ट्रॅक्टर पुन्हा चालू केला आणि धुरळा उडवत निघून गेला. सई तिथेच उभी राहून त्याच्या जाणाऱ्या ट्रॅक्टरकडे पाहत राहिली. सई, जाऊ दे का त्याला, रांगडा आहे तो, पण मनाचं चांगलं आहे. बाबांनी तिला मायेने आत नेले. रात्रीच्या वेळी वाड्याच्या गच्चीवर उभी असताना सईला लांबवर शेतात एक लाईट लुकलुकताना दिसला. तिला माहीत होतं तिथे सुशांत कुठल्या तरी इंजिनशी किंवा मातीशी झुंज देत असेल. सईने मनाशीच ठरवलं, या गावाला आणि या सुशांतला दाखवून द्यायचं की शिक्षण फक्त नोकरी मिळवण्यासाठी नसतं, तर जग बदलण्यासाठी असतं. तुम्हाला ही कथा आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.